एकदम सुटसुटीत मोकळा मोकळा, कुठेही चिकट न होणारा, शिवाय एकदम ज्युसी असा नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात. आणि आज आपण जो नारळी भात बनवत आहोत ना, त्याच्यामध्ये आपण फक्त गूळ नाही तर गूळ आणि साखर या दोघांचा वापर करून आज आपण हा नारळी भात बनवणार आहोत. त्याच्यामुळे हा एक नंबर लागतो. नमस्कार, मी प्रीती, HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी हा भात शिजवून घेतलेला आहे. बघा, एकदम मोकळा मोकळा असा हा भात शिजवून घेतलेला आहे. तर भात आता तांदूळ तुम्ही इथे कोणता इथे वापरू शकता. मी इथे घरचाच तांदूळ वापरलेला आहे. हा बघा, फक्त तांदूळ शिजवताना मी याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आणि बाकीचं साहित्य आहे ते मी तुम्हाला नंतर नारळी भात बनवताना सांगणारच आहे. आता आपण नारळी भात बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर बघा, इथे आपण एक कढई घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पहिले टाकणार आहोत तूप. एक 2 चमचे इथे मी ते तूप घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लवंग आणि दालचिनी. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घालू शकता. म्हणजे तुम्हाला दालचिनी नसेल आवडत तर नाही घातली तरी चालणार आहे. त्यानंतर लवंग थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि दालचिनी आणि लवंगचा जो फ्लेवर आहे ना, मस्त उतरतो भातामध्ये, त्याच्यामुळे घालायचं. त्यानंतर इथे घेतलेले आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोघांपैकी एकही वापरू शकता. पण एक वेळ तुम्ही गूळ आणि साखर असं घालून एकदा नारळी भात बघून म्हणजे करून बघा. याची ना टेस्ट वेगळीच असते. एकदम छान होतो हा नारळी भात एकदम. हे बघा, आता हा ना थोडं आपल्याला हे पूर्ण विरघळून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आता आपली साखर आणि गूळ आपला बघा विरघळत चालला आहे. हे बघा, आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बदामचे काप. हे बघा, असे लांब असे कट करून टाकले ना, दिसायला खूप छान दिसतात. तुम्हाला हवा असेल तर आणखीन याच्यामध्ये तुम्ही काही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता नारळी भात बनवण्यासाठी मेन एक वस्तू लागते, तो म्हणजे ओला नारळ. त्यासाठी इथे मी बघा 1 वाटी फ्रेश एकदम आपला ओला नारळ किसून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे थोडासा इथे फूड कलरचा वापर केलेला आहे. बघा, ऑप्शनल आहे, नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालणार आहे. याच्याऐवजी तुम्ही थोडीशी इथे हळदसुद्धा वापरू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त लागतो हा नारळी भात. एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे आता आपल्याला नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे, रक्षाबंधन आलेलंच आहे, तर तुम्ही इथे बनवू शकता. हे बघा, इथे व्यवस्थित असं आपलं मिक्स करून झालेलंच आहे. हे बघा, आता इथे आपण गोडाचा पदार्थ आहे त्यासाठी थोडंसं मीठ घातलंय मी, गूळ आहे म्हणून. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. बघा, असा फक्त भात आहे ना, तो आपल्याला शिजवताना ना एकदम असा ना मोकळा मोकळा शिजवून घ्यायचा आहे. तरच आपला जो नारळी भात आहे ना तो एकदम सुटसुटीत होईल. तर जर भातच आपला चिकट झाला ना तर मग तो एकदम नंतर नरम पडतो. त्याच्यासाठी असा मोकळा मोकळा शिजवून घ्यायचा. आता हा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण ना भाताला आपल्याला हे सर्व असं ना गूळ आणि साखरचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. असं मस्त मोकळा मोकळा झालेला आहे. कुठे चिकट वगैरे अजिबात झाले नाही. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलाच आहे.
आता आपल्याला थोडा वेळ गॅसवर झाकण आपल्याला लावून 1-2 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे छान असा ना साखर गुळ्या भातामध्ये छान असं मुरलं जाईल. आता आपण थोडा वेळ ठेवणार, 1-2 मिनटं ठेवणार आहोत आपण झाकण ठेवून. हे बघा इथे 1-2 मिनटं आपण ठेवलेलं पाहू शकता. आता मस्त असं झालेलं आहे बघा, कलर पण मस्त आणि एकदम मोकळा झालेला आहे भात बघा. चिकट वगैरे अजिबात झालेलं नाही आहे. मी ते वेलची घालायला विसरलेली आहे, तर तुम्ही ते वेलची सुद्धा घालू शकता. आता आपण हा काढून घेणार आहोत. तर इथे आपला साध्या सोप्या पद्धतीचा एकदम मोकळा असा आणि ज्युसी टाईप नारळी भात तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त दिसतोय आणि हा टेस्टी सुद्धा झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.